शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या पुण्यस्मरणनिमित्त प्रदोष हा आपण वद्य साजरा करतो. त्यानिमित्तानं अन्नदान करणारे अन्नदान करतात. कोणत्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये सत्संग हा आवश्यक आहे. सुख अल्पकाळ असतं, दुःख दीर्घकाळ असतं. दुःखाचा नाश करण्यासाठी आणि सुख टिकून ठेवण्यासाठी सत्संगाची, सदशास्त्राची, संतांची आवश्यकता. संसार जीवाने ध्यानी घेतलं पाहिजे. विश्रांती जर पाहिजे असेल तर या 3 ठिकाणीच मिळते, अन्य ठिकाणी नाही. कीर्तनात चांगली झोप येते, प्रवचनात चांगली झोप येते, गोळ्या खाऊन झोप येत नाही. याचा अर्थ असा की 2 प्रकारचं मन आहे. ते दोन्ही प्रकारचं मन या ठिकाणी स्थिर होतं म्हणून झोप लागते. तुमचं एक मन स्थिर आहे पण दुसरं मन जर भटकत असेल तर तुम्हाला झोप येत नाही. आणि म्हणून हा सिद्धांत आहे देव. आणि म्हणून या निमित्तानं आपण सत्संग करतो. आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार, प्रवचनकार नाही. गुरुमावलीच्या सेवेमध्ये एक विद्यार्थी आहे आणि तुमचं सर्वांचं प्रेम आहे. आणि म्हणून हा प्रदोषच्या निमित्तानं सत्संगासाठी आपण सर्वजण आलात. बंधू भगिनी, बालगोपाल, बालकन्या, सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठ, विश्वस्त मंडळ, भक्तमंडळ, महिला मंडळ, सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माझं गिरबाबाचा जय जनार्दन आहे, नमस्कार आहे. वे भगवान वयोवृद्ध तपव्रत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला गेली 50-60 वर्षापासून राहत आहे. त्र्यंबकनिष्ठ राहणंसुद्धा जनार्दन स्वामींनी तपश्चर्या सांगितले. आणि तपेविनी दैवत निष्काम कर्मयोगामध्ये स्थित आहे. गुरुमावलीनं सांगितलं की काय लागतं परशुराम बाबा तुम्हाला, ते लागतं ते देतो. त्यानं सांगितलं मला फक्त सेवा पाहिजे न त्र्यंबक राजाची सानिध्यात राहता आलं पाहिजे. देव हो. भक्त प्रल्हादाला विचारलं देवाने की तुला काय पाहिजे. म्हणजे मला काहीच मागण्याची इच्छा होऊ देऊ नको, मला फक्त तुझ्या चरणाजवळ नित्य भक्ती दे. भक्त प्रल्हादाचा आणि भगवान नारायणाचा संवाद आहे भागवतामध्ये. अशी अनन्यता लागते देव. सेवेच्या बाबतीत म्हणा, धर्माच्या बाबतीत म्हणा, भक्तीच्या बाबतीत म्हणा, अनन्यता असले तर मग अशा प्रकारचा आपोआपच अंतरीचा भाव प्रकट होतो. आणि ते परमेश्वर आपल्यासाठी देव भगवान जनार्दन स्वामीच आहे. परशुराम बाबासाठी जो भगवान सद्गुरू जनार्दन स्वामीच आहे. आणि त्यांनी हे मागून घेतलं तर आज काय त्या ठिकाणी ते राहत आहेत. त्रिसंध्या क्षेत्र म्हणले त्याला. तपोभूमी येते श्री महर्षी गौतमाची. श्री परशुराम गिरजी महाराज, श्री संतोष गिरजी महाराज नावच भगवंताने चांगलं ठेवलं आहे. संतोष. अप्राप्याची इच्छा न करता प्राप्त परिस्थितीमध्ये जो समाधानी असतो त्याचं नाव संतोष. आणि म्हणून ज्यांच्या आवाजामध्ये आपण सर्व मंत्रमुग्ध होतो. आणि म्हणून श्री संतोष गिरजी महाराज, अरुण गिरजी महाराज यांनी भागवताचं अध्ययन केलं 4 वर्ष, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस श्री नर्मदा परिक्रमा केली. अशी शांततेनं परिक्रमा करायला पाहिजे. आणि परिक्रमा एकट्यानेच केली पाहिजे. 2 सुद्धा नको. काही दिव्य अनुभव घ्यायचे असेल समूहामध्ये सगळ्या गोष्टी येतात. श्री परमपूज्य दादागुरूच्या माध्यमातून सगळे 2000 लोक, त्यांची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था गैरसोय झाली पाहिजे. तेव्हा पुढं कळकळून भक्ती सिद्ध होतं. की असं काही अघटित प्रसंग आले पाहिजे की ज्या ठिकाणी मय्यशिवाय आणि आपल्या गुरुदेवाशिवाय कोणीच वाचवणार नाही किंवा कोणीच सहाय्य करणार नाही. अशी ज्यावेळेस मनाची धारणा होते ती खरी परिक्रमा आहे. समूहामध्ये चांगलं आहे, वाईट नाही. तिचं सानिध्य लाभतं चांगलं आहे. पण
काही दिव्य आध्यात्मिक अनुभव घ्यायचे असेल तर 28 तारखेचं जे प्रवचन झालं ते इथं नर्मदा परिक्रमाचं ते फार लोकांना आवडलं. एकट्याने केले पाहिजे, चांगलं आहे. समूहाने केलं तरी चांगलंच आहे. एक निरंजन दो सुखी, तीन में खटपट, चार दुखी. आमचे लोक म्हणतात आता पाटील ताईंनी केले, त्यांच्या तिन्ही भगिनींनी केली, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. पण काहीतरी आता कोणी काम न ठेवून करतं की मला मुलगा होऊ दे, मुलाला लग्न होऊ दे, त्याला नोकरीला होऊ दे, सुना चांगला मिळवू दे, मुलींचं चांगलं होऊ दे, मुलींना लेकरं बाळ होऊ दे, अशी जी सांसारिक मनोकामना आहे ती आई आहे. आईला सर्व लेकरं सारखे ती घेते. ही काम्य कर्म झालं, ही आर्त भक्ती झाली. ही पण चांगलीच, वाईट नाही. 4 वाक्यात वर्णन आहे गीतेमध्ये. अशी पण लोक आहेत की सर्व काही इच्छित मनोकामना, लेकरं बाळं मुलं नातू वगैरे परिस्थिती वगैरे, हे म्हणून जरी केलं तरी चांगलंच आहे. आणि हे म्हणून जरी भक्ती अगोदर माणसं यासाठीच भक्ती करतात. ईश्वराकडे यायचं एकमेव साधन हेच आहे की आता शांत जीव असतो, संसारी जीव असतो, त्याला समाधानाची आवश्यकता असते. आणि समाधान मिळण्यासाठी मग तो भगवंताची भक्ती करतो. आणि समाधान म्हणजे तेच परत ते चांगले झाले पाहिजे, लेकरं बाळा झाले पाहिजे, मुलं बाळा झाले पाहिजे, ते चांगले वागले पाहिजे, मुलं बाळाला परत नातूपंतू झाले पाहिजे. ती मनोकामना वाढतच जाते. आणि म्हणून देव ही काही वाईट नाही, याचं एक वर्णन आहे श्रीमद भागवत. अर्थार्थाची जिज्ञासु आणि ज्ञानी, म्हणून देव अशी नर्मदा परिक्रमा करून आलेल्या ताई आहेत. त्यांचं पण आज कन्यापूजन झालं. सर्व पाटील परिवार जो आहे त्यांना जय जनार्दन आहे, नमस्कार आहे. मायबहिणीला सुद्धा नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. श्री जयराम गिरजी महाराज नित्य भगवंताची पूजा करतायत. देव फार मोठं साधन आहे. जनार्दन स्वामींनी याकडून जनेश्वराची पूजापाठ करून घेतली आणि सांगितलं की माझं बाबा तुम्हाला जनेश्वराचाच प्रसाद आहे. आणि म्हणून द्या श्री जयराम गिरजी महाराज त्रिकाल पूजा करतात भगवान शंकराची. दिव्याचा अनुभव येतो पूजानं, काय सांगायला पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून पूजा ध्यान जप 3च महत्त्वाचे. साधक करते 3 महत्त्वाचे आहे. हे जर करत नसेल तर साधक म्हणतच येणार. फक्त तुम्ही काही लोक फक्त काम करतात, काही लोक कितीतरी दिवस आश्रमात निवास करतात तरी नित्यनिमित्त कोण पाठ नाही, साधू आहे, काय म्हणायला पाहिजे. आणि म्हणून हे सुद्धा आवश्यक आहे. पूजा ध्यान जप आणि कर्म. जनार्दन स्वामींनी कर्मयोग केव्हा मांडला? ईश्वरी साक्षात्कार झाला, पूजा ध्यान जप झालं, मग साध्य झालं, मग साधन म्हणून कर्मयोग सुरू केला. पण या ज्ञानविनाशिले माऊलीच्या भाषेमध्ये हे समज नसल्यामुळं. आणि मला सांग की जनार्दन स्वामी नंतर कोणी जनार्दन स्वामी होऊ शकतं का? किंवा माऊली ज्ञानेश्वर माऊलीचा सदशिष्य पण तो कधी म्हणतो की मी ज्ञानेश्वर माऊली आहे? नाही. संत तुकाराम महाराजांचं कोणी परिवारातला असेल ते म्हणतात की मी संत तुकाराम महाराज नाही. नाथबाबाचे वंश जे पण ते म्हणतात का मी नाथबाबा आहे? नाही. ते म्हणजे तेच जनार्दन स्वामी म्हणजे जनार्दन स्वामी, माऊली म्हणजे माऊली, तुकाराम महाराज आहे तुकाराम महाराज. दुसरं नाही. माहिती आहे तुम्हाला भागवतामध्ये आहे वासुदेव पांडुरंग काय हाल झाले. शेवटी सांगायचं तात्पर्य हे आहे की देव अशा प्रकारचं श्री पूजा ध्यान जप हेच महत्त्वाचं आहे. हेच परमहंसाने सांगितलं आहे रामकृष्ण देवांनी. आणि म्हणून देव अशा प्रकारचं श्री जयराम गिरजी महाराज कोणी भगवान पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे. श्री भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबरायन श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री धर्मनाथ महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी दंडवत. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, ठाकरे बंधू आहे,
मनोहर भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, सर्वांना तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन करून चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतायत. इथल्यापेक्षा तिकडं बाहेर लोक जास्त पाहतात. विचारल्यानंतर 15-20 हजार लोक पाहण्यात आणि हे पाहिलं जातं, प्रवचन पाहिलं जातं आणि चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण आहे. तुमच्याकडून शिकून गेले आमच्या खेड्यागावातले वंदनखेडा भागातले मुलं पण चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करत आहे. छोटे छोटे मुलं इंग्रजी येत नाही तरी परंतु द्रोणमध्ये काय फंक्शन घेते बरोबर सांगतो. नवीन द्रोण निघला आता, मोहन म्हणा, रोहन म्हणा, इंग्रजी शिकलेले ते इंग्रजीमध्ये सांगायला लागले का असे फंक्शन येते. अरे म्हणलं बाबा मी शिकलेलो आहे तरी पण एवढं इंग्रजी मला येत नाही, तू एवढं फंक्शन सांगून राहिला. कृपा आहे. आणि म्हणून त्या प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला जय जनार्दन, नमस्कार. सर्वांना आणि सर्वांना वंदन करून ही अनन्यता प्राप्त व्हावी म्हणून सत्संग आहे. अनन्यता प्राप्त न इति आनंद, दुसरं नाही पाहिजे, एकच पाहिजे. म्हणून अनन्य भक्तीचं वर्णन करताना अनंत कोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय राजगुह्य योगनाम समजून सांगताना सांगतायत. अनन्य भगवान वाच, श्री भगवान वाच, अनन्य चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्याला भावार्थी दीपिका म्हणतात. पै सर्व भावेशी उकिते ये ओपले मदचित्ते जैसा गर्भगळू समाते कोणाशी तैसा मी वाचोनी काही आणि उमटेची नाही मजसी नामे पायी जिनिया शिविळे ऐसे अनन्य गतिके चिंते चिंते तसाती माते जे उपाधी तयाचे मी तसे हे एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वाहने तेव्हा त्यांची चिंतवणी मजसी पडली. बोल हरी बोल, बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल, बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल, हरी बोल. हरि बोल, केशव माधव गोविंद बोल, बोल हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे देव. हे एक अध्यायाच्या निमित्तानं माऊलीचे लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. जशी ती आई आपल्या लहान मुलाला जीव घालते तर त्याला त्याच्या तोंडात जेवढा माहीत तेवढाच घास घेते. एक घास ती त्याला भरवते. तिनं माहिती आहे की ह्या पौष्टिक अन्न खाल्ल्यानंतर हा मुलगा सुदृढ होणार आहे. तशाच प्रकारचे भगवान श्रीकृष्ण रूपी आई आहे महाराज.
आणि त्यांनी अर्जुनाच्या निमित्तानं सर्व विश्वाला हे एक एक योगाच्या निमित्तानं एक एक घास भरवत आहे देव. याचं वाचन झालं पाहिजे, याची फार आवश्यकता आहे. अशांत जगामध्ये शांती मिळण्याचे अनेक साधनं सांगितली आहे. त्यापैकी प्रमुख साधन जर कोणतं असेल तर ते अध्ययन आहे. गीतासारखे ग्रंथाचं अध्ययन आहे. आता जगामध्ये किती अशांतता आहे, सीमा नाही. युद्ध आहे, परिणाम काय होणार आहे काही सांगता येणार नाही. पहिलं महायुद्धात किती लाख लोक गेले, दुसऱ्या महायुद्धात कितीतरी लाख लोक गेले. त्याच्यामध्ये काय सगळे सैन्य गेले का? चांगले तज्ज्ञ पण गेले असेल, काही चांगले शोध लावणारे पण गेले असेल, काही चांगले निष्णात डॉक्टर गेले असेल, इंजिनिअरिंग गेले असेल. नुकसान कोणाचं आहे? दोन्ही देशाचं आहे. दोन्ही पक्षपायी व बदलते. जर पाहिजे असेल माऊलीचं सिद्धांताप्रमाणे तर या द्वैत सोडलं पाहिजे. आणि म्हणून जगात जी अशांतता आहे, शांती सर्वांनाच पाहिजे, पण शांती ज्या साधनापासून मिळते ते साधनाला कोणी अभ्यास करायला तयार नाही. आणि तो जरा अभ्यास करतात ते शांत होतात, त्यांना त्याची अनुभूती पण येते. आणि म्हणून गीता शास्त्रमिदं मुक्तमयानघं, हे एकम शास्त्र असं आहे की ते भगवान स्वतःने उच्चारलेलं आहे. इथं भगवान वाच सर्व वेद उपनिषद सर्वांचं सार भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणून ठेवलं आहे. तेच माऊलीने मराठीमध्ये आणून ठेवलं. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात देव. म्हणून अतिशय गरज आहे लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाची. याच्यामध्ये सर्व येईल. तुमच्या संसारात ज्या काही तुम्हाला अडचणी येणार आहे ते सोडवण्याचं सूत्र तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळेल. म्हणून त्या ज्ञानेश्वरी वाचणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वांनीच असा नियम केला पाहिजे की निदान 10 ओव्या, एखादा श्लोक. कोणी कोणी परमार्थिक मंडळी यात आहे, एकनाथ महाराजांना विचारा, हरिभक्तपरायण मंडळींना, नवनाथ महाराजांना विचार. कोणी 300 ओव्या वाचतं दररोज, कोणी 100 ओव्या वाचतं, कोणी पूर्ण ज्ञानेश्वरी पण पाठ करतं. किती पुण्य आहे. 18वा अध्याय पण अध्ययन करणाऱ्याला भगवंताने स्वतः सांगितलं की त्याच्यासारखं मला परम भक्ती दुसरं कोणी नाही. आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरी हो, तीच भगवद्गीता हो वाचली पाहिजे. ज्याला वाचायचं त्यानं वाचावं. हे वाचल्यानं चांगले संस्कार येतील, तुमच्यामध्ये भक्तीचं रोपण होईल आणि तिचं वृक्ष होईल. एवलेशे लोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावर. आणि म्हणून द्या हा शुभ सपून आहे कलियुगाचा. हे वाचलं पाहिजे. पहिलं तो गे काऊ, पहिलं तो गे काऊ गोगताय, पहिलं तो गे काऊ गोगताय, सपून गे माये सांगताय सांगताय, सपून गे माये सांगताय सांगताय. पहिलं तो गे काऊ गोगताय, पहिलं तो गे काऊ गोगताय. हिंदू महिन्यातील शेवटचा महिना आहे हा. याला फाल्गुन मास म्हणतात. या महिन्याचा शेवट झाला की चैत्र शुद्ध प्रतिपदा आपल्या हिंदू लोकांचं नूतन वर्ष सुरू होतं. या शेवटच्या महिन्यामध्ये आता वसंत ऋतू सुरू झाला. या शेवटच्या महिन्यामध्ये आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये जो अन्नदान करतो त्याला फार पुण्य आहे. अन्नदान संतोष, पाणीदान आनंद. आजची अन्नदानाची सेवा आहे श्री हेमंत नामदेव करवर नाशिक आणि श्री दुर्गे सतीश उराणे या गुरुबंधूंनी केली आहे. इतर अगोदरच पंगत बुक केली होती. आता या निमित्तानं या 3 महिन्यामध्ये 4 महिने उन्हाळ्याचे ना त्याच्यामध्ये अन्नदान आणि पाणीदानाला फार महत्त्व आहे. फार ठिकठिकाणी आज पानपोई लावतात, ठिकठिकाणी अन्नदानाची व्यवस्था करतात. यावेळेस अन्नदान आणि पाणीदानाला फार महत्त्व आहे. म्हणून या दोन्ही अन्नदात्यांनी
योग आला त्यांचा की या महिन्यामध्ये त्यांना अन्नदानाची सेवा मिळाली. म्हणून देव अन्नदानाला फार महत्त्व. एक दाना असं की दिल्यानंतर माणसाला संतोष होतो. बाकी किती द्या, कपडे द्या, धान्य द्या, पैसे द्या, कमीच वाटतात. विशेषतः आमच्या साधू लोकांना किती दिलं तरी कमीच. पैसे द्या, दक्षिणा दे, इतना बडा आश्रम आहे आणि इतनी दक्षिणा द्या. संतोष नाहीच. आणि संतुष्टम सततमी योगी यथात्मांतरनिश्चय कुठं राहिलं, भक्तीचं अंग कुठं राहिलं. आणि म्हणून त्या समाधान पाहिजे जे असेल ते. काय सांगितलं नाथबाबांनी, आदृष्ट वेगळे अनुभव प्राप्ती हे न चढे कवनाच्या आधी साधक जाणते सज्ञान सद्गुरु वाक्य दडगुडीला. आपल्या आदृष्टात आहे ना तेवढंच मिळणार आहे. तुम्ही घरी बसा, कुठं जा, तेवढंच मिळणार आहे, त्याच्यावर नाही. आपल्यावर जर संतावर, साधू संतावर, संत वचनावर विश्वास येतो. प्रारब्ध वाढे धन, प्रारब्ध अन्न क्षदान, प्रारब्ध पुत्र कांता जाणं, मान मिळत असेल, प्रारब्ध मान मिळत असेल, अन्नदान मिळत असेल, अन्न मिळत असेल, काही प्रतिष्ठा मिळत असेल, काही द्रव्य मिळत असेल, काय मिळत असेल ते सगळं प्रारब्ध दिने. मग बाकीचं काही समाधान राहायचं तिथंच. जैशी स्थिती आहे तैशा परील आहे, कौतुक उपाय संचिताचे. आपले संचिताचे ते कोणी घेऊ शकत. आदृष्ट वेगळे अनुभव प्राप्ती. अनुभवसुद्धा कोणी घेणार. अनुभवसुद्धा इतकं तिकडं जाणार नाही. एखादं खूप श्रीमंत आहे, एखादं खूप गरीब आहे, ते आदृष्ट आहे. पायरीला पण दगडाचे आहे, मंदिराच्या मूर्तीत पण तो पाषाणच, ते तिथं प्रारब्ध आहे. कोणी नारळ त्याच्यावर पडतो, कोणी पाय देतात, कोणी त्याची पूजा करतो. एकच चमचा आहे. कोणी शिऱ्यात हलवलं जातं, तर कोणी तुम्हाला नाही सांगतात तुम्ही चांगले असाल, त्याचं प्रारूप आहे. सांगत तात्पर्य की आदृष्ट वेगळे आहे. म्हणून द्या हे शिकायचं असतं सत्संगातून, हेच शिकायचं असतं सदशास्त्राच्या वाचनातून. हे सर्व साधू संतांच्या मुखातून आलेले आहे. साधू संत सांगून गे, साधू संत सांगून गे, त्यांचा बोध घे. साधू संत सांगून गे, त्यांचा बोध घे. सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान होई. जो प्रदोष आहे तो 15/4/2026 बुधवार. अन्नदाते आहे गोविंद बाबूराव माळी, भिका दगडू पाटील आणि उमेश दगडू पाटील यांची सेवा आहे अन्नदानाची. देव काय असतं, साधू संताचा किंवा शास्त्राचा ओढून ताडून अर्थ करू नये. वृक्ष आपल्याला शीतल छाया देतात असं कोणीतरी साधू संतांनी, वृक्षप्रेमी लोकांनी सांगितलं असेल तर साधू दादा गुरूंना वृक्ष लावणं फार महत्त्वाचं वाटतं. वृक्षवल्ली आम्हा सोयी वनाचे रे, पक्षी सुसूर्या हळदी. तुका म्हणे मध्ये एकांताचा वास नाही, गुणदोष अंगा येत. एकांतच पाहिजे देव, मग गुणदोष अंगावर येत नाही. शीतल छाया मिळते झाडाखाली वर्षाखाली. अर्धवट ऐकणाऱ्यानं सांगितलं की तो शेंदाळी झाडाखाली जाऊन बसला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, कारवा तू इथं का बसला म्हणे. एका महाराजांनी सांगितलं की झाडाच्या सावलीला बसलं की छाया मिळतं आणि शीतलता मिळते. शीतल बी आली 2 दिवसापासून आणि छाया पण आली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री संत गोंदलेकर महाराज म्हणतात की संताच्या शास्त्राच्या शब्दाचा ओढून ताडून अर्थ करू नका. सरळ साधा अर्थ घ्या, जास्त खोलात पण जाऊ नका. नाहीतर शब्दाचं किस करणारे कमी आहे का? एका शब्दावर महिना प्रवचन करणारे पण आहे. आणि म्हणून देव ओढून ताडून अर्थ करू नये. आणि म्हणून
आनंदता प्राप्त करून घ्यायची असेल त्यासाठी न येते आनंद, दुसरं काहीच नाही. अनिक नो ही माझ्या मना हो का पंडित शहाणा, नामरूपी धरले चित्त त्याचा दास मी आणखी. बंगालमध्ये कलकत्ता शहर आहे. कलकत्ता शहराच्या जवळ एक जयरामवटी आहे, कामारपूर आहे, ज्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसाचा जन्म झाला. रामकृष्ण परमहंसाची आई भगवती भगवान नारायणाची भक्त होती. पांडुरंगाची म्हणा, विष्णू नारायणाची भक्ती म्हणा. वडील भगवान शंकराचे भक्त होते. संसारी जीव आहे, लेकरू बाळ पाहिजे, त्याच्याशिवाय समाधान नाही, म्हणून दोघंही भक्ती करायची. हे भगवान शंकराची करायचे, ती भगवती नारायणाची करायची. कर्मधनुष्यानं मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर ते आणि माझ्या देवाचं नाव ठेवायचं, ते आणि माझ्या देवाचं नाव ठेवायचं. संसारात असतं सगळीकडे. आता स्नेह आहे, ज्याच्याला ज्याचं त्याचं दैवत अतिप्रिय पाहिजे, वाटलंच पाहिजे. इतर देवाची उपेक्षा करू नका, सगळ्याला नमस्कार करा. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छते. आणि म्हणून देवाने माझ्या देवाचं नाव ठेवायचं, देवाने माझ्या देवाचं नाव. पती पत्नीची भांडणं झाली. ते इतके काल गेले, ते गेले वकिलाकडे. का बरं भांडणं झाले? म्हणे आम्हाला लेकरू झाल्यानंतर आणि त्याला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं, याच्यावरून आमची भांडणं झाली. 8 दिवस झाले ते भांडणं, अजून काही मिटाना. म्हणून आम्ही तुमच्याकडं आलो. आणि लग्न होऊन 1 वर्ष झालं, अजून लेकरू पण झालं नाही, तरी भांडतात. लेकरू झाल्यावर मला फी द्या, आताची फी देऊन टाका, दुसरा हप्ता नंतर द्या. सांगत तात्पर्य काय की असं नको आहे द्यावं. याला अपरोक्ष ज्ञान म्हणतो, परोक्ष ज्ञान म्हणतो. आणि अपरोक्ष ज्ञान वेगळं. आता हे वेदांताची भाषा, एवढं कळलं नाही आपल्याला की अनिक नो हे माझ्यावर. मग असं वाद झाल्यानंतर कोणाकडे जातात? खेडगाव, अतिशय गरिबी परिस्थिती. मग ते ब्राह्मणाकडे गेले. खेड्यामध्ये बहुतेक ब्राह्मणाकडेच जातात. अमुक दिवशी लेकरू झालं, बुधवारच्या दिवशी झालं तर मग गुद्या. आमच्या आजी आम्हाला गुद्या म्हणायचं. बुधवारच्या दिवशी झालं गुद्या. आणि सांगितलं की असं करा. भगवान नारायणाच्या हातात काय आहे? म्हणे गदा आहे. शंखचक्र गदा पद्म. भगवान नारायणाच्या हातात गदा आहे. आणि भगवान शंकराला काय म्हणलं आहे? भगवान शंकराला धरणीधर म्हटलं. मग असं करा, या मुलाचं नाव गदाधर ठेवा. ज्याच्या हातामध्ये गदा आहे तो नारायण. आणि ज्याने त्या गदा दिली भगवान शंकराने विष्णू परमात्माला, गदाधर. म्हणून रामकृष्ण परमहंसाचं नाव गदाधर आहे. शिवरामा नाही भेद, शिवरामा नाही भेद. कोणी देव येते सिद्ध, कोणी देव येते सिद्ध. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. म्हणून या ठिकाणी भगवान सांगते की अनन्य चिंतयन्तो माम ये जनान पर्योपाय. माझ्या जो अनन्य भावाने चिंतन करतो त्याला अप्राप्यची प्राप्ती करून देतो. आणि जे प्राप्त आहे त्याचं संरक्षण करतो, त्याचं पालन पोषण करतो. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो, कारणे आपुता कृपाळ. अशी अनन्यता पाहिजे देव. खरं सांगतो तुम्हाला की अशी अनन्यता येण्यासाठी परिस्थिती विकलंच पाहिजे, गरिबीच पाहिजे. सर्व गोष्टी अनुकूल असलं तर विशेषतः देवाचं एवढं ध्यान येत नाही. प्रतिकूलता असेल तरच प्रगती होते. प्रतिकूलता असेल तरच अनन्यता प्राप्त लवकर होते. श्रीमंतीमध्ये नाही. क्वचित आहेत नाथबाबासारखं परिस्थिती चांगली असते आणि त्यांच्यावर अनन्यता पांडुरंगाची आहे. पण असं दुर्मिळ आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल असल्या तर मग परमेश्वराचं एवढं ध्यान येत नाही. परमहंसाची परिस्थिती तशीच होती, काही नव्हतं. त्यांची जी पत्नी होती शारदा देवी,
त्यांची पण त्या जवळच गाव आहे आणि त्या गावामध्ये श्री रामचंद्र उपाध्ये नावाचे एक ब्राह्मण कुटुंब होतं आणि श्याम सुंदरी देवी ही शारदा मातेची आई आणि वडील अतिशय गरिबी भिक्षुकीवर. आता तुम्ही ते स्वतः सांगतात, बागेश्वर धामवाले सांगतात की इतकी गरिबी होती, पाऊस आला कामाला बाजी खाली झोपावं लागलं. पण भगवंताची ब्राह्मण सत्यनारायण पूजा करणं, पण दररोज वडिलांनी एक चौपाई पाठ करायची आणि हनुमान चालीसा जास्तीत जास्त पाठ करायचा. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये शिक्षण बी चालू आणि हे बी चालू, अल्प शिक्षण झालं, पण मात्राची कृपा झाली मला आणि होऊ शकतं. अष्टसिद्धीमध्ये देखील अष्टसिद्धीचं जात आहे, एखाद्या वाची सिद्धी मिळाली असेल, लहान वयामध्ये केलेली भक्ती ती फलद्रूप होती. अष्टसिद्धी अष्टसिद्धी नवनिधी के दाता, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, सबर दीन जानकी माता, सबर दीन जानकी माता. श्याम सुंदरी देवी दररोज भगवान शंकराच्या मंदिरात जाणं, अश्वस्थाला प्रदक्षिणा करणं, ही सात्विक उपाय द्यावं लेकरू होण्याचे. अश्वस्थाला प्रदक्षिणा दत्तपारायणमध्ये सांगितलेलं आहे, नवनाथमध्ये पण सांगितलं आहे. अश्वस्थ वृक्षावर सर्व देवतांचा वास आहे. अश्वस्थमेनम सुवीरूढमूलम, सर्व देवता त्याच्यामध्ये वास करतात, पिंपळाच्या झाडाखाली. अश्वत्थाला प्रदक्षिणा करायची, भगवान शंकराची पूजा करायची, सोमवार प्रदोष असं व्रत करायचं. चांगलं संतती पाहिजे असेल तर ईश्वराची भक्तीनंच मिळू शकतं महाराज, अन्यथा नाही. आणि म्हणून एक दिवस प्रदक्षिणा करून थकल्या, दिवस गेलेले आहे, लोक इतकी प्रदक्षिणा करतात तर असं लागतं त्यांच्या माग पुत्रच लागतं. सामाजिक कार्य करा दररोज एक तरी. 5वी-6वीचा मुलगा गुरुजीनं सांगितलं आमच्या चव्हाण सर, काहीतरी सामाजिक कार्य करा. एक जण उभं राहिलं जनार्दन सर म्हणजे, गुरुजी मी एक सामाजिक कार्य केला. काय केलं? एक आजोबा फार हळूहळू चालत होते, त्यांना लवकर जावं घरी असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्या मागं आमची डॉली लावून दिली, गेले पळत पळत घरी लवकर. आता हे काही हे झालं. सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये. रेल्वेमध्ये प्रवास करताना आजोबा मला शेंगा द्या, आजोबा मला हे द्या, वडील द्यायचे. आणि त्याचे शेजारी एक दुसरे आजोबा बसले होते, त्याने शेंगाची टरपल वगैरे काढलं, इथं लिहिलं तिथे घाण करून. तर रेल्वेमध्ये आजोबा लागले झोप, याने ते शेंगाची टरपल, केळीचे सालटे आजोबाच्या हल्लात खिशात टाकून दिले, पोटाच्या खिशात. दुसऱ्या दिवशी लिहिलं की रेल्वेमध्ये घाण करू नये अशी पाटी लिहिली होती, म्हणून मी शेंगा खाल्ल्या, टरपल आणि शालपट आजोबाच्या खिशात टाकून दिले. हे सामाजिक काय? श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. त्र्यंबकेश्वरला जातो मी श्रावण महिन्यामध्ये, असे पळतात ना प्रदक्षिणा मारतात. अश्व प्रदक्षिणा मारताना किती पळतात, काही पळतात देखील दिंडीमध्ये, काय एकनाथ महाराज. प्रदक्षिणाचं असं शास्त्र आहे किंवा असं सांगितलं आहे की गरोदर स्त्री आहे, तिचे दिवस भरले आहे, ती किती हळूहळू चालते, तर अशा प्रकारची हळूहळू प्रदक्षिणा केली पाहिजे. तर तुम्हाला असं येतं, तुम्हाला त्याची कल्पना आहे, म्हणून यांना काय कल्पना आहे? वांजेशी डोळे कैशी होते. नाम म्हण प्रदक्षिणा, नाम म्हण प्रदक्षिणा, ज्यांच्या पुण्य नाही गणना, ज्यांच्या पुण्य नाही गणना. नाम म्हण प्रदक्षिणा, नाम म्हण प्रदक्षिणा,
अतिशय गरिबी परिस्थिती, एक मुलगा एक मुलगी, भिक्षुकवर चालायचं, तांदूळ यायचे थोडेफार, काही धान्य यायचे, कधी कधी 3च भाकरी व्हायचं. तर मुलीला दोघं उपाशी राहायचं, पण मुलाचं भरण पोषण करायचं. आश्वस्ताला प्रदक्षिणा करत असताना थांबल्या, थोड्या बसल्या, तर एक लहान मुलगी, अतिशय लहान बालकन्या, 4 वर्षाची मुलगीला काय म्हणतात, 6 वर्षाच्या मुलीला काय म्हणतात, 8 वर्षाच्या मुलीला काय म्हणतात, 10 वर्षाच्या मुलीला, 12 वर्षाचे, 15 वर्ष, 18 वर्ष, सगळ्या मुलींचे वेगवेगळ्या प्रकारची नावं सांगितली. बालकन्या म्हणजे 4-4.5 वर्ष. ती आली यांच्या मांडीवर येऊन बसली, शारदा देवीच्या आईच्या मांडीवर, श्याम सुंदर देवीच्या मांडीवर येऊन बसली. अगं बेटा तू कशी काय आली, झाडावरून उतरली ना यांच्या मांडीवर येऊन बसली. अहो बघा ही मुलगी अचानक माझ्या मांडीवर येऊन बसली. अहो कुठं आहे? त्यांचे ते रामचंद्र पंत आले तर म्हणजे कुठं मुलगी बसली तुझ्या मांडीवर? तुला काहीतरी भात झाला, तू थकली प्रदक्षिणा करून, येता कदाचित तुला झोप लागली असं. अहो नाही म्हणे, लाल परिधान कपडे केलेले माझ्या मांडीवर बसले. दिव्य शक्ती महाराज ही भगवती पार्वती, शारदा देवी म्हणजे पार्वती. आणि म्हणून देव तुला असं भात झाला असेल असं म्हणतात. स्वप्न पडलं काही चांगलं तर म्हणतं काहीतरी भात झाला, मनिवासी स्वप्ने दिशी, असं प्रकारचं द्या. हो, पण ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस झाले आणि 22 डिसेंबर 1853 आणि देवीला मुलगी झाली, तिचं नाव शारदा ठेवलं. आणि हो 8 वर्षाचं असतानाच लग्न. शारदा देवीचा अतिशय रामकृष्ण जवळच्या रामवाडी आणि त्यांचं गाव अतिशय जवळ गाव आहे वाकुडा, आणि त्यांचं रामकृष्ण परमहंसाचं गाव आहे कामारपूर. हे जवळजवळ गाव आहे. ब्राह्मणाचाच मुलगा आहे, वा चांगलं पूजापाठ करतो, देवीचं भक्त आहे, देऊन टाका म्हणून. आणि म्हणून त्या लहानपणीच लग्न झालं. लहानपण इकडंच जास्त गेलं आईवडिलाकडं, तिकडं लहानपणी कुठं जाऊ द्या. एक भाऊ होता, मला सांगा की उपदेवताच ज्ञानी, माऊलीचं वर्णन आहे असं. एकटा तर दंपती घेऊन आलेले असतात मागील परिवारात. अतिशय कमी परिस्थिती, ती 2-3 भाकरी झाले तर भावाला पोट भरून जेवून द्यावं म्हणून सगळ्याला वाढून द्यायचं. आणि यांचं ती अर्धी भाकर ती भावाला खाऊन दिला, भावाला द्यायची. एवढं लहानपणीच अशी दातुरताची बुद्धी होणं सोपी गोष्ट नाही महाराज. काहीतरी पुढचं असं पहा तुम्ही. आम्ही जर चॉकलेट दिलं आणखी त्यांचं लहान मुलगा असं त्याला दिलं तर पहिलाच घेऊन टाकतो, त्याला देत नाही. पहा तुम्ही, 2 चॉकलेट फेकले का आपण तोच घेऊन टाकतो, त्याला दुसरं द्या म्हणतात. असे पण असतात ते. आई म्हणते दर्शन घ्या, तो म्हणते मी नाही घेणार, तू घे ना. कशाचं काय हात, कशाचं प्रतीक आहे? काय म्हणतात, आरसा बेलोरी आपुलीचं प्रतिमा होते, आपुलीचं वय. स्वार्थ जन भिंतीवर आरसा बेलोरी आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वय. स्वार्थ जन भिंतीवर आरसा बेलोरी आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वय. करावल्या हातानारी कंप का सुटावा, उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. 4-5 घरी पती पत्नी आले, ते माळ घेऊन या, कडं घेऊन या, जातीकडून घेऊन या. ती गेली घ्या म्हणजे बाबा हे फार पितात. तिकडून कडं घेऊन आले, ठेवा पादपड. कंप का सुटावा,
माधवीर बाबा काही छडी देणार आहे, मारणार आहे का? जनार्दन स्वामीकडंच होता, थरथर कापायचं होतं. याच्याच नाही समोर हे पिशाचे वगैरे तर जाऊ द्या, पण असं काहीतरी वेगळा कार्यक्रम करणारे लोक असं समोर नाही येत. नजरेला नजर लावू शकत नाही, पापी नजर नाही लावू शकत. आणि म्हणून त्या हो लग्न झाल्यानंतर हे पण भगवान भगवतीचे भक्त ध्यान धारणा पूजा पाठ एवढंच. पूजा ध्यान जप रामकृष्ण परमहंसाच्या जीवनामध्ये 3च गोष्टी होत्या. ते लग्न करून त्यावेळेस घरी आल्या त्यावेळेस रामकृष्ण परमहंसाने पाहिलं तर भगवती कशी काय आली माझ्या घरी आली. तेव्हापासून पत्नीला ते देवी स्वरूपात पाहायचे. गंमत आहे का? जय 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 हे वीणा पाणी, जय जय हे वीणा पाणी. शिव कल्याणी माता भवानी, शिव कल्याणी माता भवानी. जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी. हे जे मोठे महापुरुष आहेत ते लहानपणीच मोठे असतात महाराज. नीट लक्ष देऊन आहे, फार गोड आहे. लहान येताना पाहिलं तरी शारदा देवी प्रत्यक्ष भगवती म्हणून सांगितलं, गागा तू फार वेडेशी लग्न केलं, मला तू भगवती स्वरूपात दिसते, चांगली गोष्ट आहे. असं पाहिजे महाराज. दोन्ही जीव जीवस्य कंठस्य, एक जीवाची पाहिजे, तेव्हा पुढं संसार होतो. आता संसार होणार आहे का? नाही, संसार नाही होणार. सोपं नाही. 27व्या वर्षी महात्मा गांधींनी ब्रह्मचारी व्रताची शपथ घेतली. तेव्हापासून कस्तुरबाला स्पर्श नाही. गंमत आहे. तुषार गांधीचा जन्म झाला, 2 मुलं, नंतर नाही. सोपी गोष्ट नाही. त्याने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपती नाचे. लोखंडा गोत्र माणसाने जसं हरभरे खाणं अवघड आहे तसं महाराज ब्रह्मचारी व्रताचं पालन करणं सोपं नाही. ते त्याला फार कष्ट करावं लागतात. म्हणून जैन धर्मामध्ये जय जिनेंद्र मानतात, नमस्कार करतात. ज्यांनी इंद्रिय जिंकले, ओम अरिहंताय नमी, त्यांच्यात दिव्य मंत्र आहे. एक 97 वर्षाचे वय विद्यासागरजी महाराज इतकं हसतमुख आहे महाराज, पण असे तत्व सांगतात. मी अशोकला दाखवलं सकाळी, पारस केंद्रावर लागते, इतके गोड बोलतात. ब्रह्मचारी ग्रहस्थाश्रमाने सुद्धा ब्रह्मचारी राहतायचं, त्याच्यावर चाललं होतं त्यांचं प्रवचन. त्याचे नियम सांगत होते त्यांच्या धर्माचे. महावीरांनी काय सांगितलं? तेव्हा महावीरांनी 12 वर्ष पायी परिक्रमा केली संपूर्ण हिंदुस्थानाची. 12 वर्ष मग त्यांना 12 महिनेच अन्न मिळालं. कधी 1 दिवस मिळायचं तर कधी 2 दिवस नाही मिळालं. त्यांच्या मनासारखा आहार. कधी 1 दिवस मिळालं तर कधी 4 दिवस मिळायचं नाही. कधी 1 दिवस मिळालं तर कधी 8 दिवस, असं कधी 1 दिवस मिळालं कधी महिना नाही मिळालं. एवढं शरीर क्रश झालं. आणि म्हणून हो तपेविने दैवत दिद्र्याविने प्राप्त भुजेविने ही तर कोण सांगे. तपश्चर्या केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. यांनी सांगितलं का तू वेडेशी लग्न लावलं, मला तर तू शारदा, म्हणजे मला तुम्ही भगवंत दिसता. दोघांनी एकमेकांचे अशा प्रकारचं घातल्यानंतर देव हो रामकृष्ण परमहंसाचं जे काही पुढचं कार्य 12 संन्याशाला त्यांनी संन्यास दीक्षा दिली. आणि शारदा मातेने निरक्षण होती, शिकलेली नव्हती, तरी परंतु त्यांना आत्मबोध द्यायची रामकृष्ण परमहंसाच्या कृपेने 12चे 12 मुलं सिद्ध योगी झाले. 12चे 12 मुलं 14 वर्षाची आणि मुक्ताबाईनं 1400 वर्ष त्यांना चांगले महाराज. किती 1400 वर्ष जगले म्हणजे योगाभ्यासानं जगले.
आता त्याच्यावर संशोधन होऊन राहिलं बघा तुम्ही. योगाचा अभ्यास केल्यानंतर आयुष्य वाढू शकतं का, असं संशोधन झालं आहे परदेशात, तिकडं रामदेव बाबाच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि म्हणून ते सांगायचं तात्पर्य दोन्ही निरक्षर आहे, पण त्यांचे शिष्य एकापेक्षा एक आहे. आता लेख येतात त्यांचे. आता 1853 म्हणजे 125 वर्ष झाले. आता त्यांचे ते मुलं होते लहान लहान, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे लेख, पुस्तकं, ग्रंथ, अभ्यास यायला लागला. रामकृष्ण आता आपल्याकडं मासिक येतं जीवन विकास म्हणून, त्याचे पहिल्यांदा येत होता विद्यार्थी असताना. मध्ये आता बंद पडला, आता परत सुरू झालं. हुशारी साहेबांना सुरू करून दिलं. फार चांगलं आहे. सांगायचं तात्पर्य आता त्यांच्यात एक एक शिष्य आणि दिव्य अनुभूती, ध्यानाची, धारणेची, ईश्वरी साक्षात्काराची. आणि निरक्षर असताना ही कुठून येतं, याला हे शिक्षणाची गरज नाही महाराज. अध्यात्मविद्या विद्याना माऊली मुळातच योगी आहे. कधी अभ्यास केला, 21व्या वर्षी तर माऊली गेली, आणि मग कधी अभ्यास केला योगाचा. म्हणून आगमा निगमाची सुद्धा आणि कला माऊलीच्या जीवनात पाहायला मिळतं. मग अभ्यास कधी केला. तुकाराम सर्व शास्त्र धुंडाळले. कधी धुंडाळले? 42 वर्षात आयुष्यात सगळे शास्त्र पाहिले. कधी पाहिले? म्हणून जाऊ जन्म जन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी हे जन्मजन्माचं त्यांचं संचित आहे महाराज. ते तसंच नाही होत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले ऋषिकेशी 7 भावे वर्तावया. गुरुमाऊली जनार्दन स्वामींनी कधी ध्यान केलं तर आमचे संतोषगिरी महाराज वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात. मोठमोठे विद्वान लोक, वाचस्पती लोक, आचार्य लोक त्यांचं प्रवचन ऐकतात. आणि सगळ्याच काही ना काहीतरी संदर्भ सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रवचनात आहेच. पंचरत्न हरिपाठ असू द्या, तुकाराम महाराज 13 अभंग असू द्या, ताटीचे अभंग असू द्या, सगळं कोणतं तरी एक कधी वाचले, नीट लक्ष दिलं कधी वाचले. अहो कुठं निघाली म्हणे आज गंगा स्नानाला जातो. महाराजांना सांगितलं की गंगा स्नान केल्यानंतर सर्व पाप जातं. बरोबर जा, पण सर्व पाप धुण्या बरं का नाही. हो सगळं पाप धुऊन येतं. घरी आले सगळं पाप धुवून आले म्हणे, हा घ्या हे पाणी घ्या, जेवण करा. लागले भांडायला दोघं. का तुम्ही तर सांगितलं सगळं पाप धुवून आलो, मग आता का बरं वाटतं म्हणजे काय कारण तू तर सांग. म्हणजे तेच पाणी नळानं आपल्या घरात आहे. भजले सीताराम नाही तो रस्ता जाम कर देव कर द्या, कर देव कर द्या. म्हणून या ठिकाणी भगवान सांगते सर्व भावी उखिते जे ओपले मध्ये, ओपले म्हणजे विकून टाकणं. तू या पूर्ण सलेंडर म्हणतात इंग्रजीमध्ये, पूर्ण शरणांगती. तूच करता, तुझं करीत. जनार्दन स्वामीचे प्रवचन, तूच करता करीत आहे, तूच देणार आहे बाबा, तूच घेणार आहे अन्न पाणी. तुम्हावी नको ना शरण जाऊ जनार्दन, तुम्हावी नको ना शरण जाऊ जनार्दन, तुम्हावी नको ना शरण जाऊ जनार्दन, तुम्हावी नको ना जाऊ जनार्दन. साधू संतांना भलते प्रश्न विचारू नये.
लोकांना काय वाटतं की यांना सर्व येतं, यांना सर्व माहिती आहे. आणि काही काही लोक तर बळजबरीच सांगतात. मग काही पण ज्याच्याविषयी ज्ञान नाही ना महाराज ते पण सांगू नये. आपल्याला माहीत नाही ना तर आपण त्याच्यात कमीपणा घेऊ, या क्षेत्रातलं आम्हाला काही माहीत नाही. गुरुद्याला विचारलं कागद फाडताना टर्गन का वाचतो, आता काही प्रश्न आहे का? इकडे मी सांगतो त्याची चड्डी ओढली तू लागला कागद, मग आता का बरं गागतो तू? तुझी चड्डी ओढली, मग त्या कागदाची अशा प्रकारची चड्डी ओढली म्हणून तू गागतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. सर्व भावेशी उठिते जे उपले मद जिते, जैसा गर्भगोळ उत्तमा ते कोणाईने. आईच्या गर्भामध्ये जसं आईच्या अर्कातून अर्क त्या लेकराला जातो, तशाच प्रकारचं त्याची काही जबाबदारी आहे. आईच्या मांडीवर बसलेला आहे, आई त्याचं सर्व करते. तसं आपण त्या लेकरासारखंच आहे. तू मायू मी लेकरू होऊन जायला पाहिजे, वासरू होऊन जायला पाहिजे, गोचिड होऊन नाही. माऊलीला येतात याचा त्यामध्ये की गाईच्या काशीमध्ये गोचिडपणा असतात आणि गाईच्या काशीमध्ये दूध वासराला आहे, गोचिडाला नाही, तो रक्त पितो. दूध वासरासाठी असं लीन होऊन जावं. तू मायवी लेकरू तू गायवी वासरू, तू मायवी लेकरू तू गायवी वासरू. बाबा तू मागोसा विसरू स्वामी, मायवी लेकरू. बाबा तू मागोसा विसरू स्वामी, मायवी लेकरू. माऊलीने काय तैसा मी वाचवणी काही आणि गोमटेची नाही. गोमटे म्हणजे चांगलं. किती गोमट मुलगा आहे, ती मराठी भाषा आहे माझा. आणि गोमटेची नाही मजसी नामी ठेविनिया ठेविले, ऐसे अनन्य गती के चिंते, चिंतेसाठी माते उपासी दयाचे मी दुसरे. मग त्याला भगवंत प्राप्त्या करून देतो, प्राप्त्याचं रक्षण पण करून देतो. अशी अनन्यता पाहिजे महाराज. अनिक नव्हे माझ्या मना, अनिक नव्हे माझ्या मना, अनिक नव्हे माझ्या मना. हो कपंडित, हो कपंडित, हो कपंडित शहाणा, हो कपंडित, हो कपंडित, हो कपंडित शहाणा. अनिक नव्हे माझ्या मना, अनिक नव्हे माझ्या मना. लोकमान्य टिळक जेलमधून सुटले आणि थोडं छत्रपतीचं चरित्र डोळ्यासमोरून घालावं म्हणून सिंहगडावर गेले. गडाला पण सिंह गेला. सिंहगडावर गेल्यानंतर देव पायथ्यापासून वर गेले तर लोकांना कळलं की लोकमान्य टिळक आले. लोकांना त्या गावात एक म्हातारा राहतो, अतिशय म्हातारा, 107 वर्षातून. आणि त्यानं आपल्या लेकराला सांगितलं की बाबा मला ते सिंहगडाचे पायथ्याशी घेऊन चाल. त्यांनी कळलं की लोकमान्य टिळक सिंहगडावर आहे. तर लेकराला सांगितलं की मला वर घेऊन चाल. लेकरं चांगले होते, ते वर घेऊन गेले. मग त्यांनी लोकमान्य टिळकाचं दर्शन घेतलं आणि बाबा इतके वर कसे काय आलेत, मी आला असतो खाली, का बरं आलेत? डोळ्यात पाणी आलं बिचारायचं. म्हणजे महाराज अहो तुम्ही जेलमधून सुटावं म्हणून मी निरंकार सोमवार व्रत केले 12 वर्ष. तुम्ही जेलमधून सुखानं सुटावं आणि स्वराज्य पाहावं. काय आनंदात आहे महाराज. लोकप्रतिनिधीविषयी आता ते तसे लोकप्रतिनिधी पण तसेच होते. जन्मसिद्ध हक्क आहे, मरेल मोडेल पण वाकणार नाही. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, नाही तो मी मिळविणारच
असा दृढनिश्चय होता महाराज. ब्राह्मण सांगत होतं गीता रसिल तुम्ही फार चांगलं केलं. अहो म्हणे तुम्ही खालीच थांबायला पाहिजे होतं, एवढं वर कशाला आलात. मी असतं खाली. लोकमान्य टिळकांनी साष्टांग नमस्कार घातला. बाबा काय म्हणा तुमच्या श्रद्धेला, माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले, तुमच्यासाठी नाही. तुम्ही या भारत मातेचे खऱ्या अर्थानं सुपुत्र आहे आणि ही माझी आई आहे. ही भारत माता माझी आई आहे. जननी जन्मभूमी जानवी तर जनार्दनम. जन्मभूमी आपली आईसारखी वाटली पाहिजे. आईसाठी कष्ट नाही करायचं तर कोणासाठी करायचं. नातं तर आईला तर लोकांना अडचण वाटते आईवडिलांची. सगळेच कीर्तनकार प्रवचनकार सांगतात की आईवडिलांची सेवा केली पाहिजे. कोण करतं? हे सांगणारे जर आईवडिलातून वेगळं राहत असेल तर मग काय म्हणायला पाहिजे. आणि म्हणून देव ही विरोधाभास आहे. ही समाजाची दरी आहे. आणि म्हणून देव या ठिकाणी आईशी अनन्य गती के चिंते चिंते साथे माते. लोकमान्याला वाटलं काय प्रेम करणारी मंडळी बाबा. रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर आपल्यावर त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी या 12 शिष्यांना आणि शारदा माता आवडायची. तेव्हापासून त्यांनी वेणीनी घातली. तेव्हापासून त्यांनी अंगात काही घातलं नाही. एक वस्त्रावर राहिल्या. गंमत आहे का? उन्हाळा पावसाळा हिवाळा. तपविने दैवत महाराज प्रत्यक्ष जाऊन बघा तू. शारदा मातेचं चरित्र फार उदात्त आहे. क्वचित अशा स्त्रियांना प्राप्त होतं, सगळ्यांना नाही प्राप्त होणार ते. त्याला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं, जन्मोजन्मीचं संचित लागतं, जन्मोजन्मीची अनन्यता भक्ती लागते. तेव्हा कुठं असे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता या धारिक वाटे देवा. देवाला सुद्धा धारिक वाटेला असे कुळी कन्या पुत्र जर तुम्हाला पाहिजे असेल, आपलं नाव चालवणारे काळ्या कन्या पुत्र पाहिजे असेल तर देवाला पूजा केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, जप केला पाहिजे. आता येणारं अनुष्ठान आहे अक्षय तृतीयाला, त्या अनुष्ठानाला आलं पाहिजे. जनार्दन स्वामीने किती चांगला उपक्रम केला बाबा. यज्ञयाग हे सदैव यज्ञयाग हे सदैव चाले अन्नदान देना. यज्ञयाग हे सदैव चाले अन्नदान देना. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन. कथी प्रभुचा महिमा जनार्दन, कथी प्रभुचा महिमा. भारती निष्काम यतिवर पौर्णमी. जय जय आरती निष्काम यतिवर पौर्णगिरी. पाच चांगल्या प्रकारच्या चांगल्या बांधलेल्या आपलं यज्ञशाळेसारखे यज्ञशाळा तिकडे खेड्यात झाल्या आहेत. किती यज्ञ होऊन राहिले दरवर्षी 5 शिवपंचायतनं. जास्त कोणाचे आपलं करणं शक्य नाही, एवढं लोकसंग्रह आपल्याकडं नाही. पण गोरगरीब भागामध्ये ज्यांना काही यज्ञ यागाचं माहीत नाही त्या भागामध्ये आता आमचे संतगिरी महाराज म्हणतात की मानेला सुद्धा आणि यज्ञशाळा बांधायची. काल सांगितलं मी सुनेला तिकडे 5 यज्ञशाळा झाल्या म्हणून. 4000 लोकसंख्येचं गाव आहे. 15 लाख रुपये वर्गणी झाली सावरगाव. पुढच्या यज्ञाची सुद्धा यज्ञाचा खर्च होऊन 12 लाख खर्च झाले, 3 लाख उरले. पुढच्या यज्ञाची सुद्धा वर्गणी आहे. का बरं होतं असं? का बरं बुद्धी झाली त्या? फुकट कोणी द्या त्यांना चहा तरी पाचतं. का बरं असं होतं? का बरं अशी सद्बुद्धी होऊन राहिली? सत्कार्य होऊन राहिला आता तो सत्कार. जनार्दनांच्या शुभ कार्याशी, जनार्दनांच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. त्रिवार वंदन तुम्हा. याच्यापेक्षा चांगलं कायमस्वरूपीच्या दरवर्षी तर सगळेच म्हणतात हो तिकडं उन्हाचा त्रास होतो, हे त्रास होतो. आता जनार्दन स्वामीने किती त्रास काढला. त्यांच्यापेक्षा तर आम्हाला कमी आहे, आमच्यापेक्षा यांना कमी आहे. आता त्यांच्यापेक्षा त्यांनी यांनी चांगली सोय करून तर त्यांच्यापेक्षा त्यांना कमी. बाबाजीने किती कष्ट केले. शून्यातून निर्माण करणं सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून ते हो या चांगलं झालं आजचं पहिल्यांदाच अगोदर आणून ठेवलं. नाहीतर प्रसाद इकडे घेऊन म्हणलं तर लगेच प्रसाद व्हायला लवकर येतात. त्यांना पाहिलं की प्रसाद आलेलं आहे. मराठवाड्यातलं भोजन आहे.
तुमच्या लोकांना खायचं कसं माहिती नाही. ते डाळबट्टी ना ती आमटीत बुडून खाऊ राहिले. ती नाही, ती चुरायची, ती बारीक चुरायची, त्याच्यामध्ये वरण टाकायचं, थोड्या वेळ थांबायचं, चांगला डेपो कालवला मग उचलायचं. आमच्या मराठवाड्याला तेच आहे, चांगला डेपो कालवला मग ते दुपारी पाहिजे जेवण. मग पाहा तुम्ही किती पाणी पितो माणूस, खूप पाणी पितो. आणि त्याचं शुद्ध तुपातली पाहिजे. मला तर फार काय जनार्दन स्वामीची करणे. महाराज जनेश्वराची प्राणप्रतिष्ठा होती, आता 2-5 मिनटं जास्त होणारच. सगळ्यांना फराळ करून आले असेल, काही नाही, दुपारी जेवून घेतलं आणि कर्फ्यू लागला. काय करायला पाहिजे आता, तर अन्नदान कोण करेल, काय कोण जनार्दन काही प्राकृत भाषा आहे. कसं होईल भाऊ, कसं यज्ञ पार पडेल, कसं यज्ञ पार पडेल. तर आमची जन्मभूमी जवळ लासूर म्हणून गाव आहे, तिथं लासूर स्टेशन आहे. तिथं धान्याचं बाजार आहे. त्याला कृषी उत्पन्न आता झाले, त्यावेळेस कृषी उत्पन्न नव्हती. त्यावेळेस धान्याचं बाजार हे मारवाडी लोकांचे पेढे असायचे मोठमोठे. आता मलकापूरला जसे पेढे आहेत, कापूस सोयाबीनचे वगैरे तसे पेढ्या, ते बाबू शेठ कर्नावट त्यांचा मुलगा मी, त्यांचा पुतण्या माझ्याबरोबर होता शिकाय. आणि ते आले म्हणे बाबा काही चिंता करू नका, दुसऱ्या दिवसाची पंगत ना, दुसऱ्या दिवशी लोक जास्त येतील, कर्फ्यू उठून जाईल, मग लोक जास्त येतील. म्हणजे बाबा कसं काय अन्नदान व्हावं, 5 दिवस अनुष्ठान पण मांडलं, यज्ञ पण मांडला, अनुष्ठान हे सगळं. जनार्दन स्वामीची काळजी करायचं काम आहे. लेकराचे हित जाणे मावेलेचे येतं, ते काही चिंता करू नका. तिसऱ्या दिवशी ती कर्फ्यू उठलं. हे लोक इतके लोक आले तर फुल झाला सगळं. रस्त्यानं लोकांनी इकडं लोक. जनार्दन स्वामी नवीनच आले आणि तिथं अन्नदान आणि यज्ञ पहिल्यांदाच 74 साली 1974 जनेश्वराची प्राणप्रतिष्ठा. आणि त्या सद्ग्रस्तांनी महाराज शुद्ध तुपामध्ये ह्या डाळ वापरीची पंगत दिली. जैन समाज बाबू शेठ कर्नावट हातामध्ये नीट आर्य आणताय सतत माळ आणि मोंड्याचं काम चालू, लिलाव करायचं काम चालू, हरभरे काय असेल ते धान्य कोणतं, लिलाव पण चालू, मंत्र पण चालू. पण कोण आहे बाबा? मग आमचं जन्म स्टेशनचे बाबू शेटे मोठा माणूस आहे. आणि याला कसं काय अचानक पंगत द्यायची बुद्धी झाली? माझी तुम्हीच बुद्धी देणार आहे. त्याचं बुद्धज्ञान मी एका वर्गात बरं झालं काही किंवा. आणि इतकं शुद्ध तुपातली पंगत दिली महाराज. ते डाळ वापलं पाहिलं की मला त्यांचं ध्यान येतं. लोक जनार्दन बाबांची कृपा, जनार्दन बाबांची कृपा, साधक होनी सेवा करी, भक्त होनी भजन करी, उत्तम शिष्य जनार्दनांचा, उत्तम शिष्य जनार्दनांचा, उत्तम कार्य जगात करी रे, उत्तम कार्य जगात करी. जनार्दन बाबांची कृपा, जनार्दन बाबांची कृपा. पंक्ती व्हायला सांगितलं की कसे लोकांना हे खायची माहीत नाही. म्हणजे तुम्ही सांगा प्रवचन. ती बट्टी चुरायची, त्याच्यामध्ये वरण टाकायचं, 2-3 वेळेस वरण घ्यायचं, ते जास्त वरण पिते आणि मग खायचं, मग पाटे भरायचे, मग टेको काढायचं पाट्यावरून चालू द्यायचं. असं हे जेवण फार उत्तम आहे महाराज. आणि दुसरं जेवण तेव्हा बाबा हे चांगलं आहे, या लोकांना माहिती तरी होईल. मराठवाड्यातलं मुख्य डाळबट्टी, आणखीन जातेगावात तिथं रोडगे म्हणतात, ते अग्नीवर भाजवले जातात, हे तळले जातात. ते वेगळं, हे वेगळं, ते पण चांगलं आहे. नवीन गहू तयार झाले की मग तिथं नवस फेडतात. आता चैत्र पौर्णिमेला पाहतो तिकडं तिकडं तेच राहील. आमचे संतोषगिरी बाबांच्या गावाजवळच तिकडचे लोक नवस करतात मोठ्या महादेवाला, मी तुला रोडगे घालेन, घेऊ घालेन वगैरे. मग गवऱ्या वगैरे घेऊन काही वरण बट्टी असते आणि एखादी भाजी असते, मिष्टान्न नसतं काही. आणि म्हणून महत्त्वाचं अन्न आहे मराठवाड्यातलं एक डाळबट्टी आणि पुरणपोळी. जनार्दन स्वामीने सुद्धा पुरणपोळी नागबाबाला करून स्वतः करून खाऊ घातली. काल परवा विरक्त मंडळीचे महात्माचं 100वी काहीतरी चालू आहे.
काहीतरी शास्त्रते चालू येतात ते गुरु गंगेश्वर महाराज, गंगा काय म्हणतात त्यांचं नाव होतं ते गंगा ते पाईप विरक्त मंडळी त्यांची 100वी काहीतरी चालू आहे. ते आश्रमात आले. जनार्दन स्वामी कुंभमेळा, 3रा कुंभमेळा आता 4था आहे आपला. स्वतः जनार्दन स्वामींनी कुट्यात पोळ्या लाटल्या आणि त्यांना जेव घातला. त्यांनी पाहिलं तर ते हातावर घ्यायचे सर्व. अरे बाबा, सिद्ध महापुरुषने बनाया आहे बाई देव. स्वतः हातावर घेऊन खाल्लं. ते करपात्री म्हणतात त्यांना. त्यांच्याजवळ काही नसतं, फक्त एक कमंडलू असतं. त्यांना जेव घातलं. सांगायचं तात्पर्य काय की ह्याला बाबाजीने सांगितलं का असं तुम्ही स्वतः काय आहे ना करणार आहे. अरे बाबा, थोडं आपण बी कष्ट केले पाहिजे. याला सबलदान म्हणतात. स्वतः कष्ट करून खाऊ घालणं हे स्वतः काय काय बघतं. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्ताचे कल्याण. त्यांच्या दर्शनी आज चला जाऊ रे. त्यांच्या स्पर्शाने पावन हो. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्ताचे कल्याण. दुसरे 17 प्रकारच्या पदार्थांना शरीरामध्ये गॅस तयार होतो. आता एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब, मला गॅस झाला. डॉक्टर म्हणते माझ्याकडे कशाला आले. पंतप्रधानाकडे जा, मुख्यमंत्र्याकडे जा, गॅसची कमी आहे. अहो, तो गॅस त्यांच्याकडे जा ना, माझं काय. अहो म्हणे पोटात गॅस झाला. मला वाटलं की गॅस कमी आहे म्हणून तुम्ही आलात, माझ्याकडे चुकून आलात की काय. सांगायचं तात्पर्य की द्या हो, समजून घ्या की जनार्दन स्वामीने कशाकरता मांडलं. ते अन्नदान म्हणा, यज्ञयाग म्हणा, तुमच्याकडून करून घ्यायचं. त्यांचं पुण्य तुमच्या पदरात टाकायचं. मग ही तीर्थ असो, यात्रा असो, यज्ञ असो, अनुष्ठान असो, तुम्ही करा आणि तुम्ही त्याच्या पुण्याचे सहभागी व्हा हो. म्हणून त्या सद्गुरू जनार्दन स्वामीचे आणि अनंतानं तो उपकार आहे. म्हणून त्यांची अनन्य भक्ती करणं, त्यांनी सांगितलेलं भक्तिमार्ग चालवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही एवढ्या संख्येने येतात दर महिन्याला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्हाला सर्वांना परत एकदा नमस्कार करतो. जय जनार्दन करतो आणि या ठिकाणी थांबतो. नारायण नारायण ओ सत्यनारायण नारायण ओ. काढून घ्यायचं आहे, शांतता राखायची. बाबा मंत्र म्हणताय शांत बसा. वाढणाऱ्या मंडळींनी स्वतः करायला जायचं आहे. शांतता राखा. काही मार्ग कृपा नाही. शांतता राखा. बाबा मंत्र म्हणताय Om Namah